बदला चालतं. हा, लक्ष देऊन ऐका. 4 प्रकार तुमचे. हा, पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. 4 प्रकारच्या बाया. शंकिनी शंकाखोर, तुमच्या मनात संशय लवकर येते. खरं खरं सांगत जा. हा, येते तुमच्याच मनात येते असं नाही, देवाच्याही बायकाईच्या मनात येते. जेजुरीच्या खंडोबावर म्हाळसाबाईनं संशय घेतला. पंढरीच्या विठुरायावर रुक्माबाई कोपऱ्यात जाऊन रुसून बसल्या. बाबा हा, तुम्हाला अजून अनुभव नाही बुवा. आम्ही अनुभव घेतले म्हणून. भगवान महादेवावर सती आईनं संशय घेतला. महादेव भजनाला बसले. सती आई विचारते कोणाचं भजन करता? महादेव म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. मी श्रीरामाचं भजन करतो, उत्तर दिलं. सती माता हसल्या. कोणती बाई जर माणसाने हसली तर राग येते. किती शांत माणूस असू द्या, आहे ना चोपदार बा होता म्हणा. बाबा बरोबर बोललं ना. आपल्याला जर आपल्या घरची बाई हसली तर कसं वाटेल? समजा कीर्तन झालं, काका तुम्ही घरी गेले आणि तुम्हाला काकून विचारलं कसं झालं कीर्तन, तुम्ही म्हटलं मस्त कीर्तन केलं बुवानं, आणि त्या काकून तुम्हाला केलं. खरं सांगा, राग येते की नाही? काका इकडे पहा, राग येते. भगवान महादेव सांगतात मी श्रीरामाचं भजन करतो, आणि आई हसल्या सती माता. महादेवाले राग आला, रागावल्या. सती का हसून राहिली? डबल तू हसून काय राहिली? म्हणे त्या रामाचं भजन करता ज्या श्रीरामाची बायको रावणानं पडून नेली. जो राम वेड्या पिशासारखा करते, झाडाला मिठी मारते, विचारते सीता दिसली काय, पाखराशी बोलते सीता दिसली काय, त्या देवाचं भजन करता? महादेव उठले भाऊ, आणि सती मातेच्या तोंडावर हात ठेवला. हात ठेवला. बाबा मा वडिलाच्या वयाचे लोक आहे, तुम्ही खरं बोला. हा, माझी शपथ आहे. जाऊ नका भाई, कुत्रेत आहेत, जाऊ नका, काही नाही. तुम्ही येसान धार मारून. मला लय टेन्शन असते. संधीच पाहिजे. काय करू मी, काही सुचत नाही मला बाबा. ऐका बापू, हो जाऊ द्या. मी कुठलं काल तुम्ही भुलून जातो त्यात चालले होते बोलेबल. यायला वाटलं बुवा रंगले, सांगत नाही तसं नाही. ऐका, महादेवानं बाबा सती आईच्या तोंडावर हात ठेवला. मला काय सांगायचं ते ऐका, खरं बोला बाबा. हा, तोंडावर हात ठेवल्यानं बाई गप बसते? तुम्हाला विचारत मी. जेवढं आवराल तेवढं जोर येते. महादेव सती मातेचं तोंड दाबतात. सती घेतलं. ऐका, ध्यान देऊन ऐका. 12:30-1 वाजे लोक कीर्तन आहे. महाराज लोकांचे पाय दुखले तर खुर्च्या आणू. महादेव तोंड दाबून जमलं नाही त्या माऊलीचं. सतीचं रूप, सीताचं रूप घेतलं सती मातेनं. निघाल्या ज्या अरण्यामध्ये श्रीराम प्रभू सीतेला शोधतात, ते माऊली सीताहून बसली तिथं. शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष गेलं. प्रभू आई दिसल्या. दोघही भाऊ धावत गेले. श्रीरामचंद्रानं त्या आईचा चेहरा पाहिला आणि ओळखलं. धनुष्य टाकला जमिनीवर. आई माझ्या भोले बाबाले कैलासात एकटं टाकून आली माय. लेकराची परीक्षा घेत. साष्टांग दंडवत नमस्कार केला. माय आम्ही लेकराव तुझे, तू अंबा आहेस, तू आई. महादेवाला राग आला. आई त्रिशूळ हातात घेतला, लाल बुंद डोळे झाले, रागावले. सती निघ. राग आला. निघ म्हटल्यानं निघते काय बाई? तुम्ही म्हणून पाहिलं ना, सगळेनच म्हणून पाहिलं. मी बी म्हटलं महाराज एकदा. हा, मला वाटलं माई कमाई चांगली आहे दादा. म्हटलं आपलं बरं आहे. म्हटलं वजन टाकू बाबा. म्हटलं ने, मला उत्तर भेटलं अशी कशी जाईल. महादेव म्हणतात निघ. सती माता म्हणते काय देवा मला काढून देता? मला तुमच्यासोबत लग्न केलं. माझी आई म्हणे लग्न करू नको, माझ्या बहिणी म्हणत लग्न करू नको, माझे वडील म्हणत लग्न करू नको. राहिले घर नाही महादेवाले. स्मशानात राहते तो भोले बाबा. अंगाले पावडर नाही, फेरन लावली नाही, शॅम्पू नाही. अंगाले भस्म आहे, भस्म. 4 चाकी नाही, 2 चाकी नाही, डंगरा बैल आहे दारात.
लग्न करू नको म्हणून विरोधात बोलले, तरी ऐकलं नाही, तुमच्या सोबत लग्न केलं. देवा मला काढून देता? असा काय गुन्हा केला मी सांगा? महादेवानं उत्तर दिलं, सती तू माझ्या देवावर संशय घेतला. संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर, विनाशाची वाघूर प्राणी अशी. संशयासारखं पाप नाही. तू संशय घेतला, बरं तेवढ्यावर थांबली नाही सती, तू सीतेचं रूप घेतलं. महादेव काय बोलतात ऐका. महादेव म्हणतात ती सीता माझी माय आहे, ती सीता माझी आई आहे. मग तू जर माझ्या मायेचं रूप घेतलं, तू जर माझ्या आईचं रूप घेतलं, तर आजपासून या शरीराला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. हे शरीर माझ्या मायेचं झालं. म्हणून यज्ञात उडी मारावं लागली गुरुजी. वा, हे एक कारण आहे. महादेवानं खांद्यावर घेतलं त्या आईला आणि आकाश मार्गाने निघाले. त्या आईच्या अंगाचे मासाचे गोळे पडले. एक पडलं तो झाला वणीगड, दुसरा पडला ते झालं तुळजापूर, कोल्हापूर, माहूर. हे तुमच्या आलं लक्षात? त्या आईचं शरीर म्हणून आपली कुलस्वामिनी म्हणून आपण पूजा करतो. कशामुळे झालं हे? हा सर, आता तर रातभर कीर्तन करतो सर. काकळा घे लोक, हुशार लोक आहेत ऐकणारे. समजलं ना? संशय घ्यायचा नाही मालकावर. समजलं ना बाया? हो हा, रात्रभर मोबाईल पाहायला चालते त्यानं. तुम्हाला काय वाटते मी सांगून जमते? तुम्हाला वाटते काय असं? मी न सांगून मा घरी नाही जमत. काय सांगावं, मी गेलो कीर्तनाले बाबा. मग आता तुम्ही आपण लय भेटी होत नाही, एकामेकाला प्रेम देतो. काही काही असतात खडूस तोंडाचे, असेच पाहतात. आपण चांगल्या चेहऱ्याचे लोक, असे हसून बोलून खेळून. मला काही जमत नाही, मी येतो बाबा असं तसं भेट. मग तुमची इज्जत मी करतो, माझी इज्जत हे असंच आहे. मग एका गावले गेलो, मग असेच गुरुबंधू मला म्हणून बाबा वजन पडलं पाहिजे, बाबा वाटले पाहिजे, वजनात बसा. मग मी बसलो. म्हटलं आपण महाराज आहोत. ज्याच्या घरी बसलो कृष्णावा, त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भिंतीले. टिकली, ते टिकली लागली भाऊ मा पाठीले. ते टिकली आमच्या सोबत मा घरी आली. हो, कपडे दिले धुवायले, ते टिकली दिसली आमच्या पागलले. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाला गेलता, कीर्तनाला गेलता, कीर्तन. अशा बाईला म्हणतात शंकिनी. समजला आई? हा. दुसरा प्रकार आहे डंकिनी, डंक मारणारी, टोचून बोलणारी. तिसरी आहे हस्तिनी, झांबली, थंडी, गैभानी. काही काही बाईला खिचडी येत नाही, येत नाही, अजून नाही येत. आपण म्हणा आई खिचडी करा, खिचडीत खाली जळगाव, मंदात चिखलगाव, अनवर तांदलवाडी. हिला म्हणतात झांबली. हा. आणि चौथी आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावच्या बाया. हा, लक्ष देऊन ऐका, पटकन सांगायचं. बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली, घाई घाई बोलाव नाही. कसा बोलवीन भाऊ? चल ना, गाडी जाईल ना, या ना, येईन. त्याला जर घाई घाई बोलव नाही तर एक शब्द 2 वेळा. चल चल, एक शब्द, एक शब्द 2 वेळा. वासुदेव वासुदेव म्हणा. का परमार्थात घाई आहे काय? मग संत समागमी धरावी आवडे, संत समागमी धरावी आवडे, संत समागमी धरावी आवडे, संत समागमी धरावी आवडे. करावी तातडी परमार्थाचे, करावी तातडी परमार्थाचे, करावी तातडी परमार्थाचे, करावी तातडी परमार्थीवर. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी. तातड करा, घाई करा परमार्थाची. का? घडी घडी काळ वाटल्याची, म्हणून घाई करा. त्या नामाच्या दृष्टीनं तुकोबाराय देवाशी बोले, विठोबा मी तुझ्या नामाचं भजन करतो, मी नोकरी करतो देवा तुझ्या नामाची. देव म्हणतात मग मी मुलाखत घेतो, इंटरव्ह्यू. तुकोबाराय म्हणतात देवा चतुरा तू, शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुड सकळा मणी धन्य तुझे विठोबा. पांडुरंगा तू चतुर आहेस माय बापा. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. एकदा या साऊंडवाल्या दादासाठी टाळी वाजवा. हो
बसेलच आहे, उठत नाही, हालत नाही, बोलत नाही बिचारा, चालूच आहे. हे बटन झालं की हे यायचं झालं की माय माय झालं की जागीच एकाचं कमी एकाचं वाढवणं हे कोणालाही जमत नाही. तरी काही काही लोक त्याच्याच नांदी लागतात. आपण अजून लागेल नाही, जसं असेल तसं. पण ती एकदम जोरदार आहे हा. खरंच मस्त साऊंड सांगला तुम्ही, एक नंबर. म्हणजे 10 वाजलेच 10 आहे ना पाबर. कधी वाजले 10 समजलंही नाही. हा पटपट बोलतो आता, पण कशी पाहून राहिली मी काय येळा आहे, पटपट बोलू द्या आता, लवकर सांगतो. तुकोबाराय आहे म्हणतात, देवा मी तुझ्या नामाची नोकरी करतो. देव म्हणतात तशी नोकरी नसते, आधी मुलाखत इंटरव्ह्यू नंतर नोकरी. तुकोबारांत देवा तू चतुर आहेस, मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझे मी आठवील नाही कधी वाच्य कृपा निधी. माय बापा देवा मी मतिमंद अनाथ आहे अपराधी आहे कर्महीन आहे, मला काही विचारू नको. जमलं ना, आम्हाला सगळं जमते, खटं नाही. तुम्ही जर सांगलं बुवा 10 मिनिटात कीर्तन करतं, 10 मिनिट मला एका गावली म्हणत मारा 15 मिनिटात काला करा. 15 मिनिटात मी कसा केला असेल. पुतना मेली, मामलबटाची फजिता झाली, गाई गेल्या पाण्यावर, घ्या काला. तर काय लागते हो, लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय म्हणतात, देवा मी मतिमंद आहे अनाथ आहे अपराधी आहे, तू चतुर आहेस, विचारू नको. देव म्हणतात तशी नोकरी नसते लागत, मी काही प्रश्न विचारतो. प्रश्न विचारणारा देव आहे हा, उत्तर देणारे तुकोबाराय. नाही तर लोक प्रश्न 65 विचारतात. एकदा माय कीर्तन होतं हळदीचं. लो बाबा, हळदीचं कीर्तन, नवरदेवाला हळद लावतात तिकडे. तुमच्या इकडे काय लावतात? बुक्का. नवरदेवाला लग्नात काय लावतात? हळदच आहे काय? काय कोणती हळद? ते उगवून लावतात, आंबी हळद. ते आंबी हळद नाही लावत. अरे रे, मग आंबी हळद कधी लावतात? लग्न झाल्यावर. असं म्हणत जा ना. हा म्हणून लांबचे माहिती. हा लक्ष देऊन ऐका. मग हळदीचं कीर्तन होतं, नवरदेवाला कीर्तन मला म्हणे बाबा थांबा. मी माय भोळं काम, हात दाखवा आणि गाडी थांबवा. मी म्हणतो काय म्हणतो भाऊ? म्हणजे कीर्तन कशाचं आहे? म्हटलं हळदीचं. सांगा नवरदेवाला हळद का लावतात? मी सांगलं माहीत नाही. कीर्तन नका करू. अरे म्हटलं कीर्तन करू नका म्हणते. मी म्हटलं सांगतो भाऊ. सांगा. म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसतो. बरोबर आहे ना? पावर कशी लेकरही हसली. हा सुंदर काही होच म्हणा तुम्ही. यायच्या सगळ्या गोष्टीले म्हणजे खरं नाही समजायचं. हा खोटं आहे तुमचं. डायरेक्ट बोलतो मी, काही सुंदर नाही दिसत. कोणता सुंदर दिसते कृष्णाबा नवरदेव? गोरा गोमटा, गोरा पोरगा आणि त्याला हळद लावा, सुंदर दिसते. आणि काळ्या माणसाला हळद लावा, जांभळा दिसते तो. हां मग खोटं बोलतात. माझ्या स्वभावच आहे, मी डायरेक्ट म्हणतच खोटं आहे तुमचं. हा तो म्हणे महाराज असं नाही. म्हटलं दुसरं उत्तर. मी त्याला दुसरं उत्तर दिलं बाबा. म्हटलं नास्तिक लोक देवी पुढे बोकडे कापतात. कापू नाही. गाडगे बाबा म्हणायचे, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निर्दयी लोकांना येत नाही क्यू, निर्दयी लोकांना येत नाही क्यू, निर्दयी लोकांना येत नाही क्यू. काय भाषा होती हो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, 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 कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकरं कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. अरे बकरं कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकरं कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकरं कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. 15-20 मिनिट वाढलं चालते ना. दक्षिणा नाही वाढवलीच चालते. यातही गड्डा पडा आपलं म्हणणं नाही. हा मा स्वभाव आलं काय. फक्त चाल देऊ ना. ज्याचं अर्जंट असेल त्यानं जात जा. तुम्ही जासान जा. आपण कीर्तन करू द्या. आपलं काय म्हणणं आहे, जाण वापिस या. लक्ष द्या. हा पटपट बोलतो. हो ह्या बाया म्हणतात हळद लावली की सुंदर. हे खोटं आहे. मग मी त्याला दुसरं खरं उत्तर दिलं. ते ऐका. म्हटलं नास्तिक लोक देवी पुढे बोकडे कापतात. मग ते असं आणता बरोबर कापत नाही.
ते लोक बोकड घरी आणतात, त्याची आंघोळ घालतात, त्याला हळदीचे 5 छापे, 2 या बाजूनं, 2 आणि 1 छापा कपाळावर, आणि त्याला कुंकाचा टिळा लावतात बोकड्याला. तो बोकड गावातून फिरवतात, त्याला देवीजवळ नेतात. मग तो नवरदेव म्हणे आपलं कसं? मग मी त्याला सांगलं, तरुण मंडळ, म्हटलं बाबू जसं बोकडाचं तसंच माणसाचं. नाही, खोटं नाही बा. तुम्ही तुमचं जीवन, आपलं जीवन डोळ्यासमोर आणा. तरुण मंडळ, आपलं काय होणार आहे डोळे लावून ध्यानात घ्या. ह्या बाया आपल्याला गल्लीत आणतात, आपली आंघोळ घालतात, आपल्याला हळदीचे छापे लावता, कुंकाचे टिळे, डीजे लावून बोकड गावात फिरवतात. फिरवण्यात झाला रे की दुसऱ्या दिवशी तो बोकड देवीजवळ नेतात आणि त्या देवीला सांगतात, अंबाबाई आजपासून हा बोकड तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. तो आईचा ऐकणार नाही, तो बापाचा ऐकणार नाही, तो बहिणीचा नाही, तो भावाचा नाही. तू जेवढी चाबी फिरवशील हा बोकड तेवढाच करते. ऐका, पटपट बोलतो हा. प्रश्न विचारणारा देव आहे आणि उत्तर देणारे तुकोबार आहे. तुकोबा, नामाची नोकरी करता तुम्ही? हो देवा. तुमची जिव्हा कर्मव्यभिचार रहित आहे? हो देवा. घेऊ दे, भजन करू दे. देव म्हणतात नाही, मला उत्तर द्या. तुकोबारा म्हणता आमच्यासाठी नाव आहे, कष्टले संसार शिने जे देव येती गारहाणे तया ओदे नामे जे नेतो संगती तुहा. ब्रह्माचा बोला फिटावा परी अद्वैत तत्वेतो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे म्हणून त्रय अक्षर हे नाम नो हे जाण केवळ ब्रह्म. आमच्यासाठी आहे, आपल्यासाठी आहेत देवाचे नाव. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे, आमच्यासाठी आहे, घेऊ दे. देव म्हणतात नाही, द्या उत्तर. तुकोबारा म्हणतात देवा माझी जिव्हा कर्म व्यभिचार रहित आहे, मी जसा बोलेल तसाच वागेल. पहिल्याच्या तुझं बिन देवा, 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 तुझं बिन देवा. कोणा माने माझे देवा, कोणा माने माझे देवा, कोणा माने माझे देवा. तरी हो का सदा खंड, तरी हो का सदा खंड. कोणा माने माझे जीवा, कोणा माने माझे जीवा, कोणा माने माझे जीवा, कोणा माने माझे जीवा. तरी का होय सदा खंड, तरी का होय सदा खंड. कोणा बिन देवा कोणे म्हणे माझे देवा, कोणा म्हणे माझे देवा, कोणा म्हणे माझे देवा. कोणा म्हणे माझा देवा, कोणा म्हणे माझा जीवा, जीवा, जीवा. तुझं विनो देवा, कोणा म्हणे माझी जिव्हा. विठोबा माझी जिव्हा कर्म व्यभिचार आहे रहित आहे देवा. मी याची उत्तरं सांगतो तुम्हाला. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. विठोबा माझी जीभ, लक्ष द्या हो बाबा, माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याचं नाव नाही घेणार. याले उत्तर आहे आपल्याजवळ. एक गाऊ आम्ही विठोबाचे आणि काचे ना काम नाही. आता एक अर्थ. हा, आता दुसरा अर्थ. मगाशी बोललो मी, शब्द तेच
बोलण्याची पद्धत बदलली. काय गाव आहे म्हटलं की भाऊ, हा त्यांना अर्थ बदलतात. राम 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 पुण्य राम राम. कठोर स्वर आहे हा, अनादर. तसं स्वर बदला भाव बदलते. बरोबर आहे ना बाबा? या ये कसं असते. पहिला अर्थ काढला, देवा तुला सोडून दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक अर्थ, तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. देवा माझी जीवा कोणा म्हणे. मला जर कोण्या गोष्टीची कमी पडली तर माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. बरोबर आहे? एकाचा संसार करते आणि दुसऱ्या पुढे हात पसरते. त्या बाईला चांगलं म्हणते का आई कोणी? नाही. ज्याच्या नावाचं कुंकू, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र, ज्याच्या नावाचं जोडवं त्याला मागायचा अधिकार. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या नावाचं मंगळसूत्र आमच्या गळ्यात आहे. पतिव्रते जैसा भ्रतारमान. अम्मा नारायण तैसा पारे, अम्मा नारायण तैसा पारे, नारायण तैसा पारे, अम्मा नारायण तैसा पारे. पतिव्रत जैसा भ्रतारप्रमाण. अम्मा नारायण तैसा पारे, हे अम्मा नारायण तैसा पारे. अम्मा नारायण तैसा पारे. अम्मा नारायण तैसा पारे. यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा चांगली कळकळ. किती साधा बुवा ना तुम्ही, ते पडूनच देत त्याले, असा उचलूनच धरतात. हो, आमचं कीर्तन म्हणजे बाबा बिना साखरचा चाय. हा. आणि त्यात तुम्ही साखर टाकली तो गोड झाला. पटपट बोलतो जरासा. पटपट शेवट लोक पटपट. काय करू आता? हा ऐका, तुकोबाराय म्हणतात, देवा तुला सोडून मागणार नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. याले पुरावा आहे. तुझे दास्य करू आणि का न मागो खाव. मागू खावय. धिग झाले जिने माझे पंढरी राया. पांडुरंगा धिक्कार स्वच्छ जीवनावर. दोन अर्थ झाले. आता तिसरा अर्थ बाबा, तुझं विन माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. पांडुरंगा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्याला देव म्हणणार नाही. याले पुराविला या विठ्ठले विन देव म्हणती. ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती. विठ्ठले विन तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची एक देवा तुला सोडून देव नाही म्हणणार. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते घेते. आपुल्या पोटाशी रडते मागते शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडला. या देव आणि दैवते यात फरक आहे. मी तुम्हाला फरक सांगतो. आता काही नाही, 2 घंटे कीर्तन राहिलं फक्त. देव आणि दैवते. देव कोण आहे? नावापुरतं घेतो, नावासहित देतो, त्याला देव म्हणतात. नाही समजलं? तुम्हाला समजीन या भाषेत सांगतो. मुठभर पोहेच्या बदल्यात गाव सोन्याचं दिलं. तो देव. हा देवा पुत्र हो दे कोंबळ कापीन. तो नाही देव. मी निंदा नाही करत. हा कोणाची अंगात देव येते आणि तुम्ही चालल्या पाहिले. एवढा साधा आहे तो देव. हा आमच्या साधू लोकांनी आयुष्य देवाला अर्पण केलं. मने सहित वाचा काया ओघे दिले पंढरी राया. हे पांडुरंगा मन तुला दिलं, वाचा तुला दिली, काया तुला, अखंड भजन केलं. त्याच्या अंगात देवाला नाही. म्हणजे बाई सासूले मारते नवऱ्याले मारते तिच्या अंगात देव येते. मला लेंदा नाही खऱ्याची बापू, पण एवढा सोपा नाही तो देव. मी आता हेच बोलणंच बंद केलं भाऊ, कारण जीव घेते. काही लोक झाले कशी बरं लोक ऐकत. तुम्ही मा घरी अंधार पडला, माही बायकोच जाय देवाजोई, कायच करावं म्हटलं आता. मग गल्लीतले पोरं मला टोचून बोल, मला म्हणे शिव्या तू लोकायले सांगतं अंधश्रद्धा मानू नका, हे नाही ते नाही, आणि तुही बायकोच तर जाते. मला वाईट वाटलं. पण किती मोठा बुवा असलो तरी घरी नाही एवढं वजन. हा नाही कोणाचे असो सगळेच सारखे आपण. हा मग म्हटलं यायच्या नादी लागेल पुरत नाही. मी डायरेक्ट उठ तिथे गेल्यावर असे नंबर लागेल होते. मग बोल भक्ता
कानात बोलतो. आपली गोष्ट लपून आहे, झाकून आहे, कानात बोलतो. ते देवी बाबा मराठीवरची हिंदीवर आली, हे नाही जमता. हो. आणि बाबा मला हिंदी येत नाही हो. मी नर्मदा मातेची प्रदक्षिणा केली, हिंदी जमे ना. मी दुकानात गेलो ओवा आणायले, रोटगेट टाकेले, बट्टे ओवा पाहिजे ना. मी दुकानात गेलो, दुकानदाराला म्हणलं, हमको ओवा दो. हिंदी येत नाही. तो दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. सर मी त्याला सांगू, ओवा जिरे का छोटा भाई होता है. ते देवी हिंदीत बोले, मला येत नाही बुवा. ते म्हणे ये नाही जमता. मी म्हणो काऊन नाही जमता. ते देवी ऐके ना. मग त्या देवीचा नवरा, त्या बाईचा मालक, त्याचा माझा जरा दोस्ताना होता. म्हणजे तो बिड्या वळायचा. मग त्याला कधी 2-4 रुपये देऊ मी उठशापसाठी. मग तो दिसला, मी म्हटलं गड्या तुझ्या बायकोले सांग माझं ऐक. मग त्यानं लगे अशी बिडी पेटवली. आई, बायकोले म्हणे आई. ती बाई म्हणे बोल लेकरा. हो बा बोल म्हणे, बोल लेकरा. मग तो त्या बाईचा नवरा म्हणे आई बालक अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान म्हणे गदा, तू बिड्यावळे, हे बालक अज्ञान आहे, ऐका त्याचं. मग ते देवी मला म्हणे बोल. मोकळच सांगतो भाऊ. साऊंडवाले भाऊ, हे आपले याच्यावाले भाऊ, कट कर जा. मी त्या देवीच्या कानात त्या दिवसपासून बाबा मावर त्या देवीची कृपा झाली. खोटं नाही सांगत भाऊ. त्या देवीला आमच्या घरची देवी दिसली की देवी ते देवी करते इसको भगाव. आमचे साधू विरोधात बोलले याच्या. शिड्या तांब्याचे भावले केले, शिड्या तांब्याचे भावले केले, शिड्या तांब्याचे भावले केले, शिड्या तांब्याचे भावले केले. पाठ मांडून बैसविले, पाठ मांडून बैसविले, पाट मांडून वरी बैसविले, पाट मांडून वरी बैसविले. गंध अक्षदा शृंगारिले, गंध अक्षदा शृंगारिले. गंध अक्षर दास लाविले, गंध अक्षर दास लाविले. आलेचे नाव ठेविले, आल्याचं नाव ठेविले, आलेचे नाव ठेविले. आल्याचं नाव ठेविले. नाशी लागलं वेळ, या जनाशी लागलं वेळ, या जनाशी लागलं वेळ, या जनाशी लागलं वेळ. या जगाची लागले वेड, या जगाची लागले वेड, या जगाची लागले वेड, या जगाची लागले वेड. शिड्या तांब्याचे बावले केले, पाठ मांडून वरी बैसविले. गंध अक्षदा शृंगारिले, म्हणाले ते नाव ठेविले. या जनाशी लागलं वेळ. हरीश कोई नहीं बडा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बडा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरिश नहीं कोई बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरिश नहीं कोई बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा, क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरिश नहीं कोई बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरिश नहीं कोई बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा, क्यों गफलत में पड़ा. भक्त प्रहलाद हरीश लपटा, खांब में कड़कड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. तुकोबाराय म्हणतात देवा रे, नाव नाही घेणार, देव नाही म्हणणार, मागणार नाही, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा. हे पांडुरंगा, दुसऱ्याचा नाही. देव म्हणतात सगळं बरोबर आहे, पण तुमच्यावर विश्वास कसा ठेवू. लोक कोण्या पक्षातून कधी कोण्या पक्षात जातील सांगता येत नाही. तुकोबाराय म्हणतात मी तसा नाही, मी तसा नाही देवा.
माझ्यावर विश्वास ठेवा. नाही ठेवत मग मला वचन पाहिजे. आमच्या तुकोबारांनी वचनच दिलं दुसऱ्या चरणात. हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड. हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड. हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड. हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड. हे तारी हो का शतखंड, गळा निरानंद. हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड. तारी हो का शतखंड, गळा निरानंद. हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड, हरी हो का शतखंड. हरी हो का तरी हे हो का शतखंड पडो झडून यार. आता खरं खरं सांगा किती वाजली एकदा. हा पाहुणेदा नाही नाही खरं सांगा बाबा. वाजले 11, 10, 11, 11. विठोबा तरी हे हो का शतखंड पडो झडून यार. वेळ समजलाच नाही. सगळं पद्धतशीर, साऊंड चांगला, गायक चांगले, वाजवणारे चांगले, पेटी मास्तर चांगले, टाळकरी चांगले. मग मीच काय वांगला आहे? सगळं चांगलंच आहे की नाही. ऐकणारे चांगले. कधी 11 वाजले समजले नाही. जास्त पुढे लांबून मजा नसते. ऊस गोळ झाला म्हणून काय मुळासहित खावा. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. राहू नये. हा पटकन सांगतो आता पटपट. तरी हे हो का शतखंड पडो झडून या रांडा. देवा दुसऱ्याचं नाव घेतलं, दुसऱ्याला देव म्हटलं, दुसऱ्या कोणाला जरी या जिभीनं मागलं तर या रांडीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडेल. हे वचन दिलं देवाला. ऐका आता पुढे आपल्या मनात येईल महाराज. एकाच देवाले देव म्हणा. मग आमचे दैवत आसरा, पर्या, खंडोबा, कानबाई, तुळजापूरची माय, वणीची आई, सप्तशृंगी माता, माहूरगडावरची माय, कोल्हापूरची माय. मग हे 16 काय नाही. सांगू ना 2 मिनिटाचा दृष्टांत. ऐका. पतिव्रताबाई, तिचे पती पोलीसमध्ये. दृष्टांत ऐका. सगळं गाव नोकरीवरचे. मगाशी गुरुजी बोलले 450 शिक्षक या गावात, 150 फौजी, 100 पोलीसवाले. बापा 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 बापा. ऐका. हे भूमीच तशी महान आहे. हा मग पटपट सांगतो आता.
सांगा लागते ना. हा, मला हे कशासाठी सांगायचं, एका देवाले देव म्हणान बाकीचे सोडाव काय. दृष्टांतातून अभंग समजून घ्या. आता हा वेळ कमी आहे. पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाला म्हणतात माय? जे बाई पतीचं कधीच ऐकत नाही. नाही काय? हां, मग समजलं. आता जास्त विस्तार नाही करता येत ना. पतिव्रता बाई, तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर चालले. ते बाई दारात आली, तिने केला टाटा. इकडे टाटाच म्हणतात ना. हां, हिनं केला टाटा. शेजारची बाई म्हणे, पा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते. पोलीस ड्युटीवरून घरी आले. कीर्तनाची आवड. मांजरीची आवड आहे म्हणूनच आली ना. आवड असली तरच सवड आहे. नाहीतर काही काहीच्या गावात कीर्तन चालून तो घरात पसरते. त्याचं पुण्य जास्त झालं. समजून घेत जा जरासं. करंटे कपाळ याची ना म्हणा. काही काही असं बोलावं लागते. आहे ना बाबा, बरोबर आहे ना. लक्ष देऊन ऐका. मग कीर्तनाची आवड, पोलीस पण धोतर शर्ट टोपी खांद्यावर शलान कीर्तन आले. आणि त्या बाईनं केला. शेजारची बाई म्हणे, पहा कशी बाई, सकाळी पोलीसला टाटा आणि संध्याकाळी महाराजला. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेले. व मग झोप्याचा ड्रेस असते. रवी बाबा, कोणता ड्रेस असते तो? आमच्याकडे त्याला बरमोडा म्हणतात. हो, खरंच बा, बरमोडा. हो, तो बरमोडा असा आहे, त्याचं वर्णन आज होणार नाही, टाईम कमी आहे. बरमोडा म्हणजे असा माणूस असला तरी माप नाही घ्या लागत, आणि असा असला तर तुम्हाला समजलं काय? चोपदार भेटले राव तुम्हाला. हां, खरं दोन्ही चोपदार भारी आहे. टाळी वाजवा त्याच्यासाठी. हो, तळपबाज आहे, असे ढिले नाहीत. काही काही गावचे चोपदार या गलीत सप्तान मला दुसऱ्या गलीत नेलं बा. चला, दोन्ही काकट चोपदार. हो, लक्ष देऊन ऐका. त्यानं बरमोळा घातला, सकाळी उठला, निघला फिरायला जातात की लोक भाऊ. कोणते लोक? बारीक अगरबत्ती शाप है ना. चक्री गंगाफळ चक्री. तो निघला फिरायला आणि त्या बाईने केला टाटा. आणि शेजारची बाई म्हणे, पाहावं कशी आहे, पोलीसलाही टाटा करते, महाराजलाही टाटा करते, बरमोड्यावाल्यालाही टाटा. आता दृष्टांत संपला, कीर्तनही संपलं. तुम्ही उत्तर द्या. त्या बाईनं जो टाटा केला, पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला? बरोबर. धोत्राला केला की पतीला? बरमोड्याला केला की पतीला? पतीला केला. कपडे कितीही रंगाचे घातले, तिचा कोण आहे? पती आहे. तसं प्रत्येक हिंदूनं ध्यानात ठेवा, आपला पती, आपला मालक, आपला नवरा, आपला देव, आपला ईश्वर एकच आहे, त्याचं नाव आहे विठोबा. पण त्या नवऱ्यानं, त्या मालकानं कपडे घातले. विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, कुंडली कधी वटा शोभे एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणे कटियो. विठोबाचा आहे तो. हा, विठोबाचा आहे. तुम्हाला वाटेल त्या देवाला शरण जा. ऐकून आले ना. अंबाबाईवर प्रेम आहे, कपाळाला कुंकू लावा. भाऊन लावलं, लावा. गणपती बाप्पावर प्रेम आहे, गुलाल लावा. महादेवावर प्रेम आहे, भस्म लावा. खंडोबावर प्रेम आहे, भंडार लावा. विठोबावर प्रेम आहे, बुक्का लावा. फक्त ध्यानात ठेवा, आपण हिंदू आहो, आपण मुसलमानने आपलं कपाळ पांढरं नसलं पाहिजे. लावा. आपले लेकरं मंदिरात पाठवा, त्यांना शिकवा, मंदिरात जात जा दर्शनाले. देव एकच आहे. तुम्हाला वाटेल त्या देवाला शरण जा, वाटेल त्या देवाचं भजन करा. सगळेच देव एकच आहे. आम्ही एकही देव सोडला नाही भजनाचा. सगळ्या देव आहे. लहानपणापासून आनंद. हो, भगवान दत्तात्रयाचं एक ताऱ्याचं भजन होतं पहिले. होतं ना बाबा, एक तारी. दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ताच्या भवती, दत्ताच्या भवती गाईचा मेळा, गाईचा मेळा देवा, गाईचा मेळा, गाई राखे भगवान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, तीन शिरे एक मान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. हे दत्तात्रयाचं. खंडोबाचं तुमच्याकडे असते का खंडेरायाचं? नाही. मल्हारी माझा बसणी घोड्यावरी ग, अनाया बानू केला चंदनपुरी ग, खंडोबा पिवळा झाला, हळद लागली बनाई तुला. हे खंडोबाचं. आता राहिलं अंबाबाईचं. अंबाला माझ्या मरवट बरवांना बरी झाली रात,
अरे कुंकवाची वाटी भोळ्या भगताच्या हाती सावळी अंबाबाई ग बाई पुण्या राजाले पावली अंबाबाई वणीच्या गळावर पंग उभी राखण करते सप्तशृंगी अंबिका धाव पाव लवकरी येऊ दे गळावरी सगळ्या देवाची भजनं केली अजूनही सांगू शकतो 10-12 पण पुढच्या वर्षीसाठी ठेवतो